हॅलो डिअर स्टुडंट. तुम्ही ओळखलंच असेल की दिलेलं चित्र हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे आहे. हे एक स्वातंत्र्य सेनानी होते, थोडे जहालमतवादी होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे क्रांतिकारी नेते होते की ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं किंवा आपण पारतंत्र्यात राहू नये ही जी भावना लोकांमध्ये त्यांनी रुजवली होती किंवा त्याच्यासाठी आपल्या जीवनाची आहुती दिलेली होती, असे अनेक जण होते की ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य आपल्या देशासाठी दिलं. काही जणांच्या नावांची नोंद ही इतिहासात झाली म्हणून आज आपल्याला ते समजतंय. पण असे कित्येक सैनिक असतील किंवा कित्येक असे हुतात्मे असतील की ज्यांचं नाव आपल्याला आजतागायत कधी समजलंच नाही. आपल्या इतिहासात ज्याची नोंद झाली त्यांच्याचबद्दल आपण माहिती बघत होतो. त्या काळामध्ये काही जण हे गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहिंसेचा आणि सत्याग्रहाचा मार्ग पत्करत होते. तर काही जण जे लोक असे होते की ते थोडेसे जहालमतवादी होते. त्यापैकीच काही होते लोकमान्य टिळकांसारखे की ज्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमधून सुद्धा आपले प्रखर मत मांडले किंवा आपल्या भावना हे जनमानसांपर्यंत पोहोचवल्या. त्याचप्रमाणे त्यांनी गणेशोत्सवाला सुद्धा सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले. त्याचा उद्देश त्यावेळेला त्यांचा हा होता की लोकांनी एकत्र यावं आणि त्यानिमित्ताने त्यांना स्वराज्याबद्दल त्यांची जागृती केली जावी. त्या काळामध्ये मोबाईल किंवा टेलिव्हिजन थोडे कमी होते आणि प्रत्येक माणसाशी किंवा अगदी गरीबात गरीब खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा पोचू शकेल असं माध्यम म्हणजे वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपर हे होतं. आणि म्हणून त्यांनी मराठा आणि केसरी हे 2 वृत्तपत्रसुद्धा चालू केलेले होते. तसेच लाला लजपत राय हे सुद्धा एक क्रांतिकारी होते. त्यांनीसुद्धा आपलं आयुष्य देशासाठी वेचलेलं होतं. त्याचप्रमाणे काही तरुण जे नेते होते की जे जहालमतवादी होते, त्यांच्यामध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू यांचा समावेश होतो. हे असे काही तरुण नेते होते की ज्यांना इंग्रजांनी आपल्यावर केलेला अन्याय अजिबात मान्य नव्हता. त्याचप्रमाणे अनंत कान्हेरे हे नाव कदाचित तुम्ही ऐकलंही नसेल. अनंत लक्ष्मण कान्हेरे असं त्यांचं नाव होतं. त्यांनीसुद्धा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य त्यांनी वयाच्या अगदी 18-19व्या वर्षीच आपले प्राण हे देशासाठी दिले. त्यांना फाशी देण्यात आली होती. या लेसन जो आपण शिकणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला याच्या संदर्भात अधिक माहिती दिली. कान्हेरे मूळचे इंदोरचे होते आणि त्यांच्या मामाकडे शिक्षणासाठी ते औरंगाबादला राहत होते. पण आज आपण ज्या विशेष व्यक्तीबद्दल जास्त माहिती करून घेणार आहोत ते दुसरे कोणी नसून आहेत विनायक दामोदर सावरकर. आपलं तसं त्यांच्याशी जवळच नातं, कारण की ते आपल्या नाशिकचेच होते. तुम्हाला माहिती असेल कदाचित नाशिकजवळ भगूर हे एक गाव आहे. त्या गावामध्ये 28 मे 1883 रोजी त्यांचा जन्म झाला. ते लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान, त्यांचे वक्तृत्व उत्तम होते. त्यांनी अनेक काव्यरचना केलेल्या आहेत. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. एखाद्या भाषेवर प्रभुत्व असणं म्हणजे काय, तर ती भाषा फक्त वाचता किंवा लिहिता येणं नाही, तर त्या भाषेमध्ये स्वतः काहीतरी वाङ्मय तयार करणं. मग ते एखादी कविता असेल किंवा एखादं लिखाण असेल. स्वदेशीचा फटका, स्वतंत्रता देवीचे स्तोत्र या काव्यरचना वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी केलेल्या आहेत. 13व्या वर्षी म्हणजे फार मोठे नाही, शाळेचंच साधारण हे वय. ज्या वयामध्ये
आपण टीचरनी शिकवलेल्या कवितासुद्धा आपल्याला समजत नाही नीटशा, त्या वयामध्ये त्यांनी स्वतः या काव्यरचना केलेल्या होत्या. आणि विषयसुद्धा बघा किती छान होता, स्वतंत्रता देवीचे स्तोत्र. आणि आपण लिहून दिलेलं स्तोत्रसुद्धा पाठ करू शकत नाही, म्हणजे नक्कीच त्यांची बुद्धिमत्ता ही असामान्य होती. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात 1902 साली त्यांनी प्रवेश घेतला. तेथे BA होऊन 1906 साली उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. तेथे ते बॅरिस्टर झाले. आपल्या इंग्लंड येथील वास्तव्यात त्यांनी मॅजिनी आणि 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले. स्वातंत्र्य समर म्हणजे काय, तर आधी समर या शब्दाचा अर्थ बघू. समर म्हणजे युद्धभूमी. तर 1857 साली काय झालं, कसं युद्ध केलं स्वातंत्र्यासाठी, हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा विषय होता. भारतात परत आल्यावर देशभक्तीने भारलेल्या या युवकाने 1905 साली पुण्यामध्ये विदेशी कपड्यांची होळी केली. तुम्हाला कदाचित ऑड वाटेल की हे काय इतके छान चांगले इम्पोर्टेड असे ब्रँडेड क्लोथ्स मागवले आणि मग त्यांची होळी करून टाकायची. तर आधी एक गोष्ट समजून घ्यायची. सपोज आपण एका कुंभाराकडनं, की जो इथेच आपल्या नाशिकमधल्या एखाद्या कुंभाराकडनं काही पणत्या विकत घेतल्या, तर पैसे कोणाला मिळणार? अर्थातच आपल्या नाशिकमधल्या त्या माणसाला. ओके. आणि तेच जर आपण पणत्या लावायचं सोडून चायनामधनं ज्या छोटे ते चायनाचे लायटिंग येतं बघा, ते विकत घेतलं आणि ते घरात लावलं, तर आपण विकत घेतलेल्या मालाचे पैसे कोणाला मिळणार आहेत? ऑब्वियसली तर ते चायनाच्या ज्या कंपनीमधून ते माल तयार झालेला असेल त्यांना ते पैसे मिळतील. याचा अर्थ काय, की समजा आपण एखादी वस्तू भारताबाहेरच्या एखाद्या कंपनीची विकत घेतली, तर त्या देशामध्ये ते आपण दिलेले पैसे जातील. आणि जर आपण इंडियात तयार केलेली एखादी वस्तू घेतली, तर आपला पैसा आपल्याच देशामध्ये राहील. तर यासाठी आपण आधी स्वतःमध्ये सुधारणा करायला पाहिजे. आपल्या देशात जे प्रोडक्ट तयार होतात ते प्रोडक्ट आपण यूज करायला हवं. मग सकाळी दात घासण्यासाठी जी पेस्ट वापरतात त्यापासून तर वेगवेगळे जे आपण कपडे आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवलेले असतात, तर एखादा तुम्हाला खूपच आवडलं, तुम्ही एखादा ब्रँडेड किंवा बाहेरच्या देशातला ठेवला, ठीक आहे, पण मॅक्सिमम आपण आपल्या देशातलं ठेवायला हवं. ओके. आपण आत्ताच पाहिलं कित्येक लोकांनी तर त्यांचं आयुष्य देशासाठी दिलं, आणि आपण आपला साधा ड्रेस पण चेंज नाही करायचा का? नाशिकच्या कटात भाग घेतल्याच्या आरोपावरून 1910 साली सावरकरांना अटक झाली. आता आपण आधी बघूया की नाशिकमध्ये कट झाला काय होता. तर आपण आत्ताच आधी बघितलं की सावरकर हे लंडनला होते. पण सावरकरांना अटक झालेली सुद्धा आपण पाहिलेलं होतं. त्यांना अटक होण्याचं कारण जे होतं त्यापैकी एक होता की नाशिकला एक जॅक्सन नावाचा जिल्हाधीश होता आणि त्याचा खून किंवा त्याचा वध करण्यात आला. आपल्या वाङ्मयामध्ये प्रत्येक वेळेला जसं राक्षसाचा वध केला असं म्हणतात, तसंच त्या जॅक्सन नावाचा जो जिल्हाधीश होता त्याचा वध करण्याचा एक कट रचला गेला होता, की ज्यामध्ये अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे आणि कृष्णा गोपाल कर्वे असे काही लोक होते की ज्यांचा सहभाग त्या कटामध्ये होता. आणि हा वध करण्यासाठी जी पिस्तूल किंवा जी बंदूक लागणार होती त्याची ज्या हत्यारांची जी सोय होती ती सावरकरांनी लंडनमधून केलेली होती. म्हणजे त्यांनी टोटल 25 असे हत्यारं पाठवले होते. त्यापैकी एकाचा उपयोग हा जॅक्सनला मारण्यासाठी करण्यात आलेला होता. आणि ज्या वेळेला ते रेल्वेतनं खाली उतरले तर त्यांना लंडनमध्येच सावरकरांना अटक झाली आणि अनंत कान्हेरे हे अवघ्या 18-19 वर्षांचे असतील आणि ह्या जॅक्सनच्या वधाच्या कारणाने त्यांना फाशीची शिक्षाही देण्यात आलेली होती.
तर हा कट नाशिकला करण्यात आलेला होता. इथे विजयानंद नावाचं एक थिएटर होतं, ज्या ठिकाणी एक मराठी नाटक, कदाचित शारदा नाव होतं त्याचं, ते बघण्यासाठी जॅक्सन आलेला होता. आणि तो थिएटरमधून बाहेर निघताच त्याला वीर अनंत कान्हेरे यांनी गोळी मारलेली होती आणि त्यानंतर लगेचच त्यांना अटक करण्यात आली. तर नाशिकमध्ये झालेला हा कट, ज्याचा उल्लेख या लेसनमध्ये केलेला आहे. लंडनहून भारतात आणण्यात येत असताना मार्सेलिसजवळ मोरिया आगबोटीच्या पोर्टहोलमधून उडी मारून ते फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहत गेले. विचार करा, एक अनोळखी समुद्र होता आणि एक छोट्याशा पोर्टहोल म्हणजे जे जहाजाची जी गोल खिडकी असते त्याच्यामधून त्यांनी उडी मारलेली होती. पूर्ण त्यांचं अंग सोलून निघालं होतं. प्रवास खूप लांबचा होता, इतक्या लांब त्यांना पोहत जायचं होतं आणि तरीसुद्धा त्यांनी ते धोका पत्करला. कदाचित त्यांचा जीव पण त्याच्यामध्ये जाऊ शकला असता, पण त्याचा जीवाची पर्वा न करता त्यांनी मार्सेलिस लिप या नावाने ही उडी त्यांची त्रिखंडात गाजलेली होती. म्हणजेच काय की भारतातला एक स्वातंत्र्य सैनिक आहे की ज्याने भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून जीवाची पर्वा न करता एका अनोळखी समुद्रामध्ये उडी मारलेली आहे. ही गोष्ट त्यावेळेला संपूर्ण जगामध्ये चर्चिली जायला लागली आणि संपूर्ण जगाला समजलं की भारतावर अन्याय होत आहे, भारतावर ब्रिटिशांची सत्ता आहे आणि भारताला त्याचा कडकडून विरोध आहे. पण हा जो त्यांनी उडी मारलेली होती तो काही एक पब्लिसिटी स्टंट होता का, की जसं आपले हिरोज वगैरे काही काही वेळेला करत असतात की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव लिहिण्यासाठी त्यांनी उडी मारली होती? तर असं काही नव्हतं. त्यांचं फक्त देशावरचं जे प्रेम होतं आणि त्यांना त्या कैदेतनं पळून जायचं होतं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं, म्हणून त्यांनी त्या अनोळखी समुद्रामध्ये सुद्धा उडी मारण्याचं धैर्य दाखवलं होतं आणि म्हणून आपण त्यांना वीर सावरकर संबोधतो. खरोचच ते वीर होते आणि हे आता त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं होतं. उडी मारून ते फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचले खरं, पण त्यांना निसटण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यांची ही उडी मार्सेलिस लिप त्रिखंडात गाजली. लिप म्हणजे काय? उडी मारणे. आणि मार्सेलिस च्या जवळ त्यांनी ती उडी मारली होती, म्हणून ती जी उडी होती ती मार्सेलिस लिप या नावाने त्रिखंडात गाजली. त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि त्यांना भारतात आणण्यात आले. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. काळ्या पाण्याची शिक्षा काही साधीसुधी नसते. आत्तासारखेच ते जेल नव्हतं. आत्ता अंदमान निकोबारला लोक टुरिस्ट म्हणून जातात किंवा तिथे एन्जॉय करायला जातात, पण तो काळ वेगळा होता की ज्या वेळेला सावरकरांना हे अंदमानच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेले होते. मध्यंतरी मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता बघा, की ज्याच्यामध्ये ती कोठडीसुद्धा मी शेअर केलेली होती. त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांना 50 वर्ष अंदमान येथील तुरुंगात बंदिवासाची शिक्षा झाली. बंदिवासाची शिक्षा म्हणजे हातापायामध्ये बेड्या घातलेल्या असतात आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्याकडनं अगदी आपण जनावरांकडनं सुद्धा जितकं काम करून घेणार नाही एवढे कामं त्यांच्याकडनं करून घेतली जायचे. आणि इतका सगळा अत्याचार सहन करत असताना देखील त्यांचं प्रेम बघा देशावर किती होतं. अंदमानच्या तुरुंगात ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खूप अत्याचार केले, अपमानास्पद वागणूक दिली, म्हणजे खायला प्यायलासुद्धा व्यवस्थित दिलं जायचं नाही. या यातना सहन करत असताना देखील त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, ते म्हणजे मातृभूमीचे स्वातंत्र्य. तब्बल 13 वर्ष हा छळ सहन करीत असतानाही सावरकरांमधील कवी आणि क्रांतिकारी जागाच होता. त्या जेलमधल्या भिंतींवर सुद्धा बाभळीच्या काट्यांनी त्यांनी काही काव्य लिहिलेली होती. त्यातलं एक मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं होतं बघा, सागरा प्राण तळमळा.
आय होप तुम्ही ते ऐकलं असेल. नसेल ऐकलं तर आता स्वतः शेअर करायचं आणि ऐकायचं. आणि ऐकलं की नाही तुम्ही मला पर्सनलवर मेसेज देऊन सांगायचं की टीचर मी ते ऐकलं आहे किंवा नाही. अंदमानातून 1920 साली त्यांची मुक्तता झाली. पुढे 4 वर्ष ते पुणे येथील येरवड्याच्या तुरुंगात होते. पुण्याला येरवड्या ही एक जागा आहे आणि त्या ठिकाणच्या तुरुंगात त्यांना ठेवलं गेलं होतं. राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर 6 जानेवारी 1924 रोजी त्यांची मुक्तता झाली. त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध केले. म्हणजे काय तर रत्नागिरीच्या बाहेर जाणं त्यांना अलाउड नव्हतं. 13 वर्ष ते रत्नागिरी येथे स्थानबद्ध होते. म्हणजे खरं तर नावालाच सोडलं होतं, पण त्यांना रत्नागिरीमध्ये कैद करून ठेवलं. म्हणजे इंग्रजांच्या परमिशनशिवाय त्यांना रत्नागिरी सोडून बाहेर कुठेही जाता येत नव्हतं. थोडासा विचार करून बघा की आपण आपल्याच घरामध्ये सगळ्या फॅसिलिटीज असताना, इंटरनेट असताना, टी व्ही असताना, मोबाईल असताना, इतके सगळे गेम असताना, आपल्या घरातले लोक असतानासुद्धा जर आपण बोर होतो आहे, तर इतके वर्ष एकट्याने एखाद्या जेलमध्ये काढल्यावर सुद्धा एखादा माणूस जर देशभक्तीसाठी गीत लिहू शकतो, ते पण अत्यंत सुंदर आणि श्रवणीय अशा भाषेमध्ये जर त्यांनी काव्य लिहिलेले आहेत, तर त्यांची देशभक्ती किती आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण पिक्चरचे सॉंग्स लिहिण्यासाठी जे रायटर असतात ते सुद्धा खंडाळ्याला वगैरे जाऊन राहतात. का? कारण ते म्हणतात तिथे गेल्यावर आम्हाला काव्य सुचतं. तर ह्या माणसाला जर जेलमध्ये सुद्धा देशभक्ती सुचत असेल, तर त्यांचा किती अभिमान आपल्याला वाटायला हवा. या गोष्टीचा नक्की विचार करा. 10 मे 1937 साली ते सरकारी निर्बंधमुक्त झाले. म्हणजे त्यांच्यावर जे कुठले निर्बंध सरकारने लादलेले होते की कुठल्याही याच्यात भाग घ्यायचा नाही, रत्नागिरी सोडून बाहेर जायचं नाही, या सगळ्या बंधनातनं ते मुक्त झालेले होते. त्यानंतर त्यांनी जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, गोरक्षण वगैरे अनेक सामाजिक कार्ये त्यांनी केली. गोरक्षण म्हणजेच गायीचं रक्षण. भाषाशुद्धी, लिपीशुद्धीसाठीही समाजात खूप प्रयत्न केले. सावरकरांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यात माझी जन्मठेप हे त्यांचे पुस्तक खूप गाजलेले आणि प्रसिद्ध आहे. सुमारे 60 वर्ष त्यांनी स्वातंत्र्य आणि सामाजिक कार्य यासाठी अथक परिश्रम घेतले. म्हणजेच साधारण त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वातंत्र्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी वापरलं. या महान देशभक्ताने 1966 मध्ये 26 फेब्रुवारीला देह ठेवला. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव अमर झाले. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर हे मातृभूमी तुझसाठी मरण ते जनन, जनन म्हणजे जन्म, तुझं विन जनन ते मरण. आय होप तुम्हाला लेसन समजला असेल, आवडला असेल आणि सावरकरांबद्दल कृतज्ञता पण निर्माण झाली असेल.